Second problem based on molecular formula and empirical formula. The compound contains 4.07% hydrogen, 24.27% carbon and 71.65% chlorine. 3 एलिमेंट आपल्याला ह्या कंपाउंड मध्ये दिलेले आणि त्यांचं पर्सेंटेज बाय मास दिलेले बाय मास. इट्स मोलार मास इज आणखी काय दिलंय मोलार मास 98.96 ग्रॅम. व्हॉट इज इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला अँड आल्सो गिवन ॲटॉमिक मासेस. तर आपल्या स्टेप्स कुठले आहे. फर्स्ट चेक द सम ऑफ द एलिमेंट्स percentage by masses whether it is 100 or not. म्हणजे आपल्याला जे पर्सेंटेज बाय मासेस दिलेले त्यांची बेरीज करायची आहे, ती चेक करायची की ती 100 येते किंवा नाही. जर ती 100 आली तर आपण काय ठरवतो ऑक्सिजन इज ॲब्सेंट. इफ इट इज 100 लेस दॅन 100 देन देर इज अ ऑक्सिजन इज प्रेझेंट. ही फर्स्ट स्टेप झाली ऑक्सिजन आहे की नाही ते ठरवण्यासाठी. सेकंड स्टेपला आपण नंबर ऑफ मोल्स काढतो आणि नंबर ऑफ मोल्स काढत असताना हे जे पर्सेंटेज बाय वेट आहे ते आउट ऑफ 100 म्हणजे 100 ग्रॅम जर कंपाऊंड असेल तर त्यामध्ये हे पर्सेंट म्हणजेच काय इतके ग्रॅम ते सबस्टन्स असला पाहिजे आणि त्याला प्रत्येकाच्या ॲटॉमिक मासनं आपण डिवाइड करतो. त्याचं रूपांतर नंबर ऑफ मोल्समध्ये होतं. त्यानंतर तिसऱ्या स्टेपला आपण स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेशो घेतो. त्यामध्ये ज्याचा नंबर ऑफ मोल्स हे कमीत कमी आले ह्या कमीत कमी असणाऱ्या ॲटॉमिक नंबर ऑफ मोल्सनं आपण प्रत्येक नंबर ऑफ मोल्सला डिव्हाइड करतो. तो झाला स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेशो. आणि त्या स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेशो शेजारी म्हणजे हा स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेशो प्रत्येक इलेमेंटच्या सबस्क्रिप्टला लिहिला तर तो झाला इम्पिरिकल फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये असणाऱ्या प्रत्येक इलेमेंट्सच्या ॲटॉमिक मासची बेरीज म्हणजे इम्पिरिकल फॉर्म्युला मास. त्यावरून जर आपला मोलेक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट करायचा असेल तर आर इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला आणि जी आरची व्हॅल्यू आहे ती कशी काढतो आपण मोलेक्युलर फॉर्म्युला वेट डिवायडेड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला वेट. आणि या प्रकारे आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मोलेक्युलर फॉर्म्युला काढता येतो. आता सोल्युशन. फर्स्ट स्टेप चेक whether the percentage masses of elements is 100 or not. Check the sum of percentage masses of elements is 100. आता 100 आहे की नाही आपण बघू. 4.07 प्लस 24.27 फॉर कार्बन प्लस 71.65% फॉर क्लोरीन. किती होईल 7 7 14 आणि 14 आणि 5 19. हे 7 8 9 हे किती आहे 1 आणि 4 5 आणि 5 आणि 4 9 आणि हे 7 आणि 2 9 म्हणजे 99.99% दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 100. मग 100 इतकं जर त्याची बेरीज होत असेल तर ऑक्सिजन इज ॲब्सेंट. द सम इज 100 therefore oxygen is absent in given compound. मग आपण सेकंड स्टेप काय आहे टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढायचे. त्यासाठी आपण बघणार हा हायड्रोजनसाठी कार्बन आणि क्लोरीन. नंबर ऑफ मोल्स इक्वल टू percentage by mass
ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय ॲटोमिक मास ऑफ हायड्रोजन. पर्सेंटेज बाय मास दिलं 4.07, त्याचा ॲटोमिक मास 1.008. त्यानंतर कार्बनसाठी पर्सेंटेज बाय मास 24.27 आणि त्याचा ॲटोमिक मास दिला आपल्याला 12.00. क्लोरीनसाठी 71.65 आणि त्याचा ॲटोमिक मास आपल्याला दिलं आहे 35.453. आता गरज पडल्यास आपण लॉग टेबल यूज करणार आणि जर आपल्याला डायरेक्ट करता येत असेल, साधारण लक्षात येत असेल, तर आपण डायरेक्ट भागाकार सुद्धा करू शकतो. आता बघा हे 1.008 आणि इथं न्यूमरेटरला आहे 4.07, तर साधारण लक्षात येतं इथे एकाची 4 पट इथं आन्सर येत आहे. तर आपण करून बघू. इंटू 4 जर केले तर काय येईल 3 हा 0 आणि हे 4.03, म्हणजे साधारण हे जे आन्सर आहे हे काय आलं 0.32 म्हणजे 4.03 असा आपला आन्सर येत आहे. ओके. आता हे 12 इंटू 24.27, तर हे किती येईल, हे 12 24 आणि इथं भाग जात नाही म्हणून 0 आणि पुन्हा 12 24 2.02 असा आन्सर येत आहे. आणि इथं सुद्धा आपण जर केलं तर हे किती येईल 35 70 येतं. 35 पॉईंट यानं 2 न मल्टिप्लाय केलं तर किती येणार 4 2 8 आणि 1 9 10 0 3 2 6 आणि 7. तर हे यातून जर आपण मायनस केले 71.65 मायनस 70.906 0 0 2 पॉईंट आणि 744, मग इथं काय येईल 0 येईल. आणखी जर आपण 0 घेतला तर पुन्हा काय येईल याची दुप्पट आपण जर केली तर इथं 2.02 असं आपल्याला आन्सर येत आहे. आता यामध्ये आपण काय काढणार, थर्ड स्टेप स्मॉलेस्ट ॲटोमिक रेशो काढणार. हा प्रॉब्लेम पुसून टाकते. स्मॉलेस्ट ॲटोमिक रेशो स्टेप थर्ड. आता स्मॉलेस्ट ॲटोमिक रेशो काढण्यासाठी जे आपल्याला नंबर ऑफ मोल्स आले यामध्ये जी छोटी संख्या आहे तिनं ह्या तीनही संख्येला आपल्याला डिवाइड करून घ्यायचे. 4.03 डिवायडेड बाय 2.02. त्यानंतर फॉर कार्बन 2.02 डिवायडेड बाय 2.02. फॉर क्लोरीन 2.02 डिवायडेड बाय 2.02. तर याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 2. इथं येतं 1, इथं येतं 1. आता हे जे आन्सर आलं हे प्रत्येक ॲटमच्या सबस्क्रिप्टला आपल्याला लिहून घ्यायचं आहे. म्हणजे कार्बनसाठी आपण 1, आपण मुद्दाम फॉर्म्युला नेहमी कार्बन अगोदर असतो, तर कार्बन इथं सबस्क्रिप्टला 1 लिहिलं, हायड्रोजनसाठी 2 लिहिलं आणि क्लोरीनसाठी 1 लिहिलं. हा झाला आपला इम्पिरिकल फॉर्म्युला. आता इम्पिरिकल फॉर्म्युला मास जर काढायचा असेल म्हणजेच काय झाला हा फॉर्म्युला CH2Cl असा हा इम्पिरिकल फॉर्म्युला झाला. याचं इम्पिरिकल फॉर्म्युला मास काढायचं आहे आपल्याला. तर कार्बनसाठी किती दिलं 12 प्लस हायड्रोजनसाठी 1.008 इंटू काय आहे 2 प्लस क्लोरीनसाठी 35.453 किती होईल 12 प्लस हे 6 16 0 2 2.016 प्लस 35.453 ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. किती येईल ती हे किती 9 होतील. 5 + 1
6 होतील. हे 0.00 आहे हां, इथं 6 होईल. त्यानंतर इथं 4 येतील. 5 + 2 + 2 म्हणजे काय झालं 9. आणि हे 3 + 1 4, 49.469 हे झालं आपलं इम्पिरिकल फॉर्म्युला मास. आणि हा झाला आपला इम्पिरिकल फॉर्म्युला. आता यावरून आपण मोलिक्युलर फॉर्म्युलाही काढू शकतो. तर मोलिक्युलर फॉर्म्युला इक्वल टू R इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. परंतु आपल्याला R ची व्हॅल्यू माहित नाही. मग R ची व्हॅल्यू कशी काढणार आपण? R इक्वल टू, आता इथं काय आहे, इथं वर्ड्स आहे, इथं सुद्धा वर्ड्स असणार आहे. परंतु आपल्याला ज्यावेळेस रेशो घ्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला नंबर्स हवेत, हो की नाही. मग R इक्वल टू मोलिक्युलर फॉर्म्युला वेट डिवायडेड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला वेट. मोलिक्युलर फॉर्म्युला वेट किती दिलंय? 98.96 98.96 ग्रॅम. आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं तर ते युनिट ग्रॅम होईल. आणि हे 49.469 इम्पिरिकल फॉर्म्युला मास. आता आपण ह्याचे ट्वाईस करून बघू. 49.469 इंटू 2 म्हणजे कितीचा भाग जातो? 8 3 9 आणि हे 9 म्हणजे 98.93 म्हणजे कंप्लीट 2चा आपल्याला इथं भाग जाणार आहे. म्हणजे R इक्वल टू काय येईल? 2 येईल. देअरफॉर मोलिक्युलर फॉर्म्युला इक्वल टू 2 इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. आता इम्पिरिकल फॉर्म्युला काय आहे? CH2Cl. मोलिक्युलर फॉर्म्युला काय होईल? C2H4Cl2. हा झाला आपला मोलिक्युलर फॉर्म्युला. देअरफॉर इम्पिरिकल फॉर्म्युला CH2Cl and molecular formula equal to C2H4Cl2. अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, का ज्यावरून आपल्याला मोलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता येतो.